सागर मोहोळकर हत्याकांडात पोलिसांची मोठी चूक, वेळेत चार्जशीट न दाखल झाल्याने आरोपीला मिळाला जामीन। नमस्कार, मी प्रियंका, आय लव्ह नगर न्यूज मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत। महाराष्ट्रात प्रचंड गाजलेल्या सागर मोहोळकर हत्याकांड प्रकरणाला आता एक धक्कादायक वळण मिळालंय। या प्रकरणात ज्या आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या, त्याच पोलिसांच्या ढिसाळ कारभारामुळे कोर्टाने आरोपीला जामीन मंजूर केलाय। आता नेमकं काय घडलंय ते जाणून घेऊया। पहिलवान सागर मोहोळकर हत्याकांडातील आरोपीचं दोषारोपपत्र म्हणजे चार्जशीट हे 90 दिवसात जामखेडच्या न्यायालयामध्ये सादर करण्यात पोलिसांकडून दिरंगाई झाली आहे। त्यामुळे खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीला जामखेडच्या कनिष्ठ न्यायालयाने 91व्या दिवशी जामीन मंजूर केला। सागर मोहोळकर हत्याकांड प्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यामध्ये 5 मार्च 2026 रोजी गुन्हा दाखल झाला होता। या प्रकरणी अभिमन्यू महादेव पोते याला 9 मार्चला पोलिसांनी अटक केली। न्यायालयाने त्याला 13 मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली। नंतर त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीमध्ये सुद्धा करण्यात आली। कायद्यानुसार अशा गंभीर गुन्ह्यामध्ये आरोपीच्या अटकेनंतर 90 दिवसामध्ये तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयामध्ये चार्जशीट दाखल करणं हे बंधनकारक असतं। मात्र या प्रकरणी तसं काही झालं नाही। आरोपीच्या अटकेला 7 जून 2026 ला 90 दिवसही पूर्ण झाले। तपास अधिकारी पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांनी मुदतीमध्ये म्हणजेच 8 जून पर्यंत न्यायालयामध्ये दोषारोपपत्र दाखल करणं गरजेचं होतं, परंतु ते दाखल झालं नाही। पोलिसांकडून दोषारोपपत्र दाखल करण्यात झालेली ही तांत्रिक दिरंगाई आरोपीचे वकील ॲडव्होकेट हर्षल डोके यांनी अचूक हेरली। त्यांनी तातडीने जामखेड न्यायालयाच्या न्यायाधीश UA भोसले यांच्या समोर ही चूक मांडत आरोपीला वैधानिक जामीन मिळण्यासाठी अर्ज दाखल केला। या अर्जावर न्यायालयाने कोर्टाचे नाझर यांचे म्हणणे मागवले असता त्यांनीही न्यायालयामध्ये अद्याप कोणतीही चार्जशीट उपलब्ध झालं नसल्याचं स्पष्ट केलं। सरकारी पक्ष व आरोपीच्या वतीने ॲडव्होकेट हर्षल डोके यांनी कोर्टासमोर जोरदार युक्तिवाद केला। ॲडव्होकेट डोके यांचा कायदेशीर युक्तिवाद हा ग्राह्य धरून न्यायाधीश UA भोसले यांनी आरोपी अभिमन्यू पोते याला अटी व शर्तीसह जामीन मंजूर करीत असल्याचे आदेश दिले। तसेच तपासी अधिकारी दशरथ चौधरी यांना चार्जशीट दाखल करायला उशीर का झाला याबद्दल कारणे दाखवा नोटीस सुद्धा बजावली। आता एकीकडे सागर मोहोळकर यांच्या कुटुंबाला न्यायाची प्रतीक्षा आहे, तर दुसरीकडे पोलिसांच्या अशा दिरंगाईमुळे आरोपी सहज बाहेर येत आहेत। वेळेत चार्जशीट दाखल न होणं हे पोलिसांची चूक आहे की यामागे काही वेगळंच कारण आहे? तुम्हाला याबद्दल नेमकं काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि पाहत राहा आय लव्ह नगर न्यूज।